हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 13। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, यथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। काकासाहेब सजगने प्रभू, तुमच्या फोनला म्यूट करायला पाहिजे। कोणाला तरी विचारत येतं म्यूट कसं करतात। देहिनः देहधारी आत्म्याला, अस्मिन् यात, यथा ज्याप्रमाणे, देहे शरीरामध्ये, कौमारम बालपणी बालपण, यौवनम तारुण्य, जरा वार्धक्य किंवा म्हातारपण, तथा त्याप्रमाणे, देहांतर शरीराचे स्थानांतर, प्राप्ति प्राप्ति, धीर धीर मनुष्य, तत्र त्यामुळे, न कधीच नाही, मुह्यती मोहित होतो। भाषांतर आहे, ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो। अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही। दुसऱ्या शब्दात, अशा स्थित्यंतरामुळे जो गोंधळून जात नाही त्याला धीर मनुष्य म्हणतात। कालचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगितले आपल्याला की असा एकही काळ नव्हता जिथे तुम्ही नव्हता, असा एकही काळ नसणार आहे भविष्यातही जिथे तुम्ही नसणार आहे, तू नसणार आहेस, मी नसणार आहे, हे सगळे राजे नसणार आहेत। याचाच अर्थ काय, एक प्रकारची सत किंवा शाश्वत अवस्था कालच्या श्लोकामध्ये भगवंतांनी प्रस्थापित केली की आत्मा हा सदैव अस्तित्वात असतो। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्मा हा सदैव सेपरेटली इंडिव्हिज्युअल अस्तित्वात असतो। मग एक्झॅक्टली होतं काय आत्म्याचं,
ते आता थोडस समजावून सांगतायत की हे ज्याला आपण शरीर म्हणतो, हे शरीर कंटिन्युअसली बदलत असतं, या जन्मात देखील कंटिन्युअसली बदलत असतं, आणि जेव्हा ते युजलेस होतं, जीर्ण होतं, तेव्हा ते दुसरं शरीर धारण करतो आत्मा. अशा प्रकारे हे शरीर बदलणे कंटिन्युअसली चालू असतं. इथे सांगितलेलं आहे कौमारम यौवनम जरा, म्हणजे बालपणी शरीर वेगळं असतं, तरुणपणी शरीर वेगळं असतं, आणि म्हातारपणी शरीर वेगळं असतं, ज्याला शास्त्रज्ञ लोक देखील आजकाल त्याला मान्य करतात. आणि अशा प्रकारे तो आत्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये ट्रान्सफर होतो. याला ट्रान्समायग्रेशन म्हटलं गेलेलं आहे इंग्लिशमध्ये. आणि हे कंटिन्यू चालू असतं, आणि याच्यामुळे जो गोंधळून जात नाही, कन्फ्यूज होत नाही, तो खरा विद्वान धीर. धीरचा अर्थ असतो सोबर, किंवा मराठीतला धीर वेगळा असतो. धीर हा संस्कृत मधला शब्दाचा अर्थ आहे जो जो याच्याने डिस्टर्ब होत नाही. नवीन शरीर मिळालं म्हणून उत्साही पण होत नाही, आणि शरीर गेलं म्हणून दुःखी पण होत नाही, जो बॅलन्स मध्ये राहतो, स्थितप्रज्ञ राहतो, त्याला धीर म्हटलेलं आहे. आणि जनरली ज्याने अभ्यास केलेला असतो, गुरुकुलमध्ये शिकलेला असा अर्जुन सारखा व्यक्ती अशा प्रकारे गोंधळून गेला नसला पाहिजे, परंतु तो गोंधळून गेलाय. त्याला वाटतंय की हे भीष्म द्रोण यांना मारलं की हे संपले, परंतु हे जे बेसिक ज्ञान आहे तो विसरून गेलाय. म्हणून भगवंत त्याला म्हणतात की धीर मनुष्य तोच असतो, तो हे जाणतो की शरीर आणि आत्मा वेगळे आहेत, आणि शरीर हे बदलत असतं, जसे आपण रोज ड्रेस बदलतो तसे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो. इंटरेस्टिंगली हे मॉडर्न सायन्स किंवा आधुनिक शास्त्रज्ञ देखील हे मान्य करतात की शरीर प्रत्येक क्षणाला बदलत असतं. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड, आपल्या शरीरातले जे सेल्स असतात, बेसिक बिल्डिंग ब्लॉक, ज्याला सेल म्हटलं जातं. शरीराचे आपण विघटन केले, जे मायन्यूट जे मिळतं आपल्याला त्याला सेल म्हणतात. मराठीत काय म्हणतात? पेशी. पेशी. आणि हे एका पेशीचे दोन पेशी असे विघटन होत 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 आपलं शरीर निर्माण झालेलं असतं, आणि प्रत्येक पेशी ही रोज मरत असते, आणि हे मॉडर्न सायन्स पण मान्य करतं, आणि नवीन पेशी तयार होत असते. आणि आधुनिक शास्त्रज्ञांच्याच मताप्रमाणे असं मत आहे त्यांचं की 7 दिवसामध्ये सगळ्या पेशी मरून नवीन पेशी तयार झालेल्या असतात. 7व्या दिवशी तुमचं शरीर टोटली न्यू असतं, दिसायला जरी थोडंफार तसंच दिसत असलं तरी. परंतु इथे भगवंत उदाहरण देताना काय सांगतात की बालपणी, तरुणपणी आणि म्हातारपणीचं शरीर टोटली वेगळं असतं. प्रभुपद खूप सायंटिफिकली समजावून सांगायचे. प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो. या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे, तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो, आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या आत्म्यामध्ये शरीर फक्त बदलत असतं. अंततः शेवटी हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो, म्हणजे दुसऱ्या शरीरात जातो, कारण हे शरीर युजलेस होतं, आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे. हे कुठे निश्चित केलं? कालच्या श्लोकामध्ये. असा एकही काळ नव्हता जेव्हा तुम्ही उपस्थित नसणार आहे, अस्तित्वात नसणार आहे. म्हणजेच काय, हे शरीर संपल्यावरती, कालचा श्लोक जर सत्य समजला आपण, तर हे शरीर संपल्यानंतर दुसरं शरीर मिळालं पाहिजे. मग त्याच्याकडे 2 ऑप्शन असतात, एक तर भौतिक शरीर किंवा आध्यात्मिक शरीर. जो शुद्ध झालेला नसतो, जो बद्ध आत्मा असतो, त्याला भौतिक शरीर मिळतं. जो शुद्ध झालेला असतो त्याला आध्यात्मिक शरीर मिळतं. आणि मग त्या शरीरामध्ये पण 84 लाख प्रकारचे वेगवेगळे टाइप्स बनवलेत. ते का बनवलेत, कशासाठी बनवलेत, ते पुढे भगवंत आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत.
इथे बेसिक शरीर आणि आत्म्यातला फरक सांगितला जात आहे. त्यामुळे भीष्म, द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते. भगवान सांगतात आनंद झाला पाहिजे. बालपणातलं शरीर हे तारुण्यपणामध्ये नसतं आणि तरुणपणातलं शरीर हे म्हातारपणातल्या शरीरामध्ये नसतं. म्हणजे व्यक्ती तोच असतो. आता आपण या शरीरामध्ये 40-50 नंतर उड्या मारू शकत नाही, झाडावर चढू शकत नाही, झाडावरून जंप करू शकत नाही. काही लोक करतात परंतु आणि असंच ते जुनं होत 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 एक दिवस एवढं जीर्ण होऊन जातं की त्याच्यामध्ये काहीच फंक्शन राहत नाही. मग आत्म्याला विचार करावा लागतो की आता आपल्याला दुसऱ्या शरीरात गेलं पाहिजे, आणि तो जसा विचार करतो त्याप्रमाणे त्याला शरीर मिळतं. प्रभुपाद ही गोष्ट आपल्या प्रवचनांमध्ये खूप छान समजावून सांगतात. हे आपलं शरीर म्हणजे एक अपार्टमेंट असल्यासारखं आहे. अपार्टमेंट नाही, इंडियामध्ये काय म्हणतात, फ्लॅट. तुम्ही जेव्हा शहरामध्ये जाता तेव्हा एखादं फ्लॅट भाड्याने घेता, तसं हे शरीर भाड्याने घेतलेलं आहे. त्या फ्लॅटमध्ये थोडे दिवस राहता आणि मग फ्लॅट बदलून दुसऱ्या फ्लॅटमध्ये जाता. आणि हे त्या व्यक्तीच्या कर्मावरून ठरतं की कुठला फ्लॅट मिळणार त्याला. जेवढे आपल्याकडे पैसे आहेत, जेवढे आपल्याला परवडत आहेत, तेवढा मोठा फ्लॅट घेतो आपण. थोड्या दिवसांनी आपल्याला वाटलं की आपल्याला मोठं घर परवडतं, आपण मोठं घर भाड्याने घेतो. तसं हे शरीर कंटिन्युअसली बदलत असतो आपण. आणि हे शरीर, हे फ्लॅट ऍक्च्युली, मग म्हणूनच हा मुद्दा पुढे येणार आहे, परंतु इथे प्रभुपाद समजावून सांगतात म्हणून मी थोडक्यात समजावून सांगतोय की जेव्हा आपण या फ्लॅटमध्ये, या शरीरामध्ये निवास करत असतो तेव्हा त्या फ्लॅटला स्वतःला समजणे हा मूर्खपणा आहे. भाड्याचं अग्रीमेंट केलंय तुम्ही 11 महिन्याचं, त्या मालकाकडून तुम्ही चावी घेतली म्हणून तुम्ही मालक होता का त्या फ्लॅटचा? नाही, तुम्ही तिथे भाडेकरू आहे फक्त. मालक त्या फ्लॅटचा, तो मालक जो असतो तो ओरिजिनल मालकच असतो. तसे हे सगळे जे शरीर आहेत, आपण अनादी अनंत कालापासून हे शरीर बदलत आलेलं आहे. हे फ्लॅट बदलतोय, आपण घर बदलतोय, हे सगळे भगवंतांच्या मालकीचे आहेत. आपण फक्त इथे भाड्याने राहायला आलेलो आहे. या अवस्थेला आपल्याला जाणे म्हणजे भगवत भावना निर्माण करणे. की हे जे शरीर दिसतंय, ज्याला हात आहेत, पाय आहेत, काही शरीराला पंख आहेत, काही शरीराला फिन्स आहेत. फिनला काय म्हणतात? माशाचे पंख, मराठीमध्ये माशाचे. काही शरीराला सरपटणारे 100 पाय आहेत. 84 लाख प्रकारचे शरीर आहेत. हे सगळे शरीर भगवंतांच्या मालकीचे. आणि हे सगळे शरीर जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेसाठी वापरतो तेव्हा तो शरीर, ते शरीरातले इंद्रिय, त्या शरीरातला आत्मा सगळे शुद्ध होतात. तोपर्यंत तो आत्मा या शरीराच्या या ट्रान्समायग्रेशन, स्थानांतरामध्ये कायमचा अडकून राहिलेला असतो. हे समजायला खूप सोपं आहे. प्रभुपाद म्हणतात कॉमन सेन्स आहे. मॉडर्न आधुनिक विज्ञानाप्रमाणे आपण विचार करतो की हे शरीर एकमेव आहे जे आपणच आहोत, आणि शरीर संपलं की संपलं. मग एकाचं शरीर लवकर का संपतं आणि दुसऱ्याचं लवकर का संपत नाही? फॉर एक्झाम्पल, एखाद्याला झोपडी मिळते, एखाद्याला फ्लॅट मिळतो, एखाद्याला घर मिळतं. का? कारण त्याची कुवत तेवढी असते. एवढा आपण कॉमन सेन्सने विचार करू शकतो का? या भौतिक जगामध्ये एखादा एका खोलीत भाड्याने राहिलेला असतो, एखादा 2 BHK मध्ये भाड्याने राहिला असतो, एखादा घर भाड्याने घेतलेला असतो. हे असं का? कारण त्याची कुवत तेवढी आहे, तो भाडं तेवढंच देऊ शकतो. तसंच आपल्या कर्मा आणि कर्माच्या फळाप्रमाणे आपल्याला हे शरीर वेगवेगळ्या टाईपचं दिलं जातं आपल्याला. आणि त्या दिलेल्या शरीराशी, त्या मिळालेल्या फ्लॅटशी तादात्म्य करणे म्हणजेच आयडेंटिफाय करणे आणि त्याच्यावरती आसक्ती निर्माण करणे हे मूर्खपणाच आहे. हे आपल्या या नॉर्मल जीवनामध्ये देखील आपल्याला लक्षात येते की ते मूर्खपणाच आहे. आणि युजली प्रभुपाद इथे सांगतात की
द्रोणाचार्य भीष्मदेव यांचे फ्लॅट खूप जुने झाले होते, जीर्ण झाले होते, पडायला आलेले. अर्जुन तर आनंदी झाला पाहिजे की त्यांना आता नवीन फ्लॅट मिळणार, जे नवीन असणार, तरुण बालपणातलं शरीर मिळणार त्यांना. त्यामुळे शोक करायचं काही कारणच नाही. या अध्यायामध्ये इतकं छानपणे हे समजावून सांगितलंय, तुमचा याच्यावर विश्वास नसला की पुनर्जन्म आहे, याच्यावर विश्वास नसला तरी तुम्ही शोक करायचं काही कारण नाही. कारण हे शरीर संपणार आहे, हा युनिव्हर्सल रूल आहे. हे कुणालाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकालाही हे थांबवता आलेलं नाही. तरी पण लोक शोक करतात आणि तरी पण लोकांना वाटतं की मी चिरंतन अमरत्व मिळवून आलेलं आहे, असं आपण वागत असतो. हा आपला मूर्खपण आहे. म्हणून हे जे शरीर बदलण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही जो पाहत असतो डोळ्यांनी आणि त्याच्याने विचलित होत नाही, नाही आनंदित होतो नाही दुःखी होतो, स्थितप्रज्ञ होऊन पाहतो, त्याला माहित एकदम शांतपणे तो विचार करतो की हे नॉर्मल आहे. त्याला शास्त्राप्रमाणे म्हटलेलं आहे धीर, त्याला म्हटलेलं आहे पंडित, विद्वान. जो विचलित होतो तो मोस्ट प्रॉब्ली शोकाकुल होतो. आणि शोक करणे म्हणजे हे भौतिक जगातलं दुःखाचं मेन कारण आहे. तर अर्जुनच्या दृष्टिकोनातून आता भगवंत अर्जुनाला हे सगळं सांगतायत, तर अर्जुनच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अर्जुनाला दुःखी व्हायचं काही कारणच नव्हतं. अर्जुनला उलट आनंदी व्हायला पाहिजे होतं, कारण ज्यांच्याबद्दल तो शोक करतोय त्यांना नवीन फ्रेश शरीर मिळणार होतं. शरीरातील अशा बदलांमुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. त्याच्या कुवतीनुसार त्याला शरीर दिलं जातं. 84 लाख प्रकारचे शरीर निर्माण करतात भगवंत. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती, किंवा निदान भौतिक जगतातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्ग लोकाची तरी प्राप्ती होणारच होती. म्हणजे प्रभुपाद ऍक्च्युली हे सगळं पुढे सांगितलंय, पण प्रभुपाद ऑलरेडी थोडंफार प्रभुपाद बऱ्याचदा असं तात्पर्य लिहितात की तुम्ही एकच श्लोक वाचणार आहे रोज आणि परत महिन्याने परत भगवद्गीतेला टच करणार, सगळं सांगून टाकतात त्याच्यामध्ये. तर भीष्म आणि द्रोण यांचे शरीर तर संपणारच होती. आता समजा तुम्हाला पुनर्जन्मावरती विश्वास आहे, कर्म आणि कर्मफळावरती विश्वास आहे, त्याप्रमाणे वेगवेगळी शरीरे मिळतात याच्यावरती पण विश्वास आहे. मग एखाद्याला भीती वाटायची शक्यता आहे की याचे कर्म जर वाईट असतील तर पुढच्या जन्मात हा लोळा पांगळा जन्माला येईल, किंवा आंधळा जन्माला येईल, किंवा मलातला किडा म्हणून जन्माला येईल, गटारीतला डुक्कर म्हणून जन्माला येईल. पण तशी केस नव्हती भीष्म द्रोणाचार्य यांच्या बाबतीत, कारण ते महान व्यक्ती होते. त्यांचं पुण्यकर्म अतिसंचय केलेलं होतं त्यांनी. त्यामुळे कोणीही सांगू शकला असता की गॅरंटीड त्यांना पुढचा जन्म मिळाला तर ते आध्यात्मिक धामातच जाणार, किंवा ऍटलिस्ट या भौतिक जगात जरी जन्मले तरी स्वर्ग लोकात वगैरे चांगल्या ठिकाणी यांना चांगलं शरीर मिळणार, किंवा या पृथ्वी तलावरती जरी जन्म झाला तरी एखाद्या श्रीमंत घराण्यात ऐशो आरामात जगता येईल असं नेक्स्ट शरीर मिळणार, हे गॅरंटीड होतं त्यांच्या बाबतीत. त्यामुळे अर्जुनाला शोक करायचं म्हणजे अर्जुनाचा विश्वास असला पुनर्जन्मावरती तरी शोक करायचे काही कारण नव्हतं, आणि पुनर्जन्मावरती विश्वास नसला तरी शोक करायचं काही कारण नव्हतं. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे परिपूर्ण ज्ञान असते, त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. आता भगवद्गीतेचा सार जो आपण सुरुवातीला वाचलेला आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये या 5 गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या जातात. जीवाची मूळ स्थिती म्हणजे मी कोण आहे, परमात्मा म्हणजे भगवंत कोण आहेत, आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृती. प्रकृती म्हणजे काय, हे इथेच का मी जन्मलोय हा प्रश्न पडला पाहिजे हो की नाही माणसाला, किंवा याच शरीरामध्ये माझा जन्म का झालेला आहे, किंवा याच घरात माझा जन्म का झालेला आहे, किंवा असाच याच कलरचा याच उंचीचा. माणूस हा इन्क्विजिटिव्ह असतो. मनुष्याला फक्त हे
ज्ञान देता येतं, मनुष्यच फक्त हे ज्ञान ग्रहण करू शकतो. प्रभुपाद म्हणतात मांजराला बसवा, त्याला 1000 वर्ष जरी तुम्ही भगवद्गीता समजावून सांगितली, कौमारम यौवनम जरा, त्याला कळणार नाही, त्याला काही फरक पडत नाही. परंतु माणसाला विशेष बुद्धी दिलेली आहे, ज्याला हे सगळं समजतं. म्हणून मनुष्याच्या जन्मात आल्यानंतर हे सगळं समजावून घेतलं पाहिजे आपण, की मी कोण आहे, शरीर आहे की आत्मा आहे. आत्मा असेल तर ऍक्च्युली जो परमात्मा आहे ह्या आत्म्याला कंट्रोल कोण करतंय, म्हणजेच काय, ठीक आहे मला मान्य आहे मी शरीर नाही, शरीर संपतं निर्माण होतं, शरीराशी मला काही देणं घेणं नाही, मी आत्मा आहे जो चिरंतन आहे, काल होता उद्याही असणार आहे. मग तो इथे अडकलाय का, तर त्याचा जन्म पृथ्वीवरच का झालाय, स्वर्गात का झाला नाही, ही प्रकृती काय असते, ही प्रकृती कोण निर्माण करते, याला कंट्रोल कोण करतं, हे प्रश्न विचारणे, यालाच म्हणतात मनुष्य जीवन. ब्रह्मसूत्रांमध्ये अगदी सुरुवातीच्या सूत्रामध्ये सांगितलं जातं, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. आता तो म्हणजे आता तुम्ही ही ब्रह्म जिज्ञासा केली पाहिजे, की काय चाललेलं आहे सगळं, मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, प्रकृती काय आहे, आणि या सगळ्यांचा संबंध काय आहे एकमेकांशी. काल आज उद्या हे टाइम काय भानगड आहे, हे टाइम नसतंच तर किती बरं झालं असतं. आणि कर्म काय भानगड आहे, ज्याच्यामुळे मला असं म्हणतात की असलं शरीर मिळतं, तसलं शरीर मिळतं, दुःख भोगावं लागतं, सुख भोगावं लागतं. आणि मग या 5 गोष्टी ज्या आहेत, जीव, परमात्मा, जीव, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म, यांचा एकमेकांशी संबंध काय आहे, हे सगळ्याचं ज्ञान असणारा जो मनुष्य असतो त्याला धीर मनुष्य म्हणतात. धीरस्तत्र न मुह्यती. न मुह्यती म्हणजे काय, तो हे सगळं बघून मोहित होत नाही, भ्रमित होत नाही, गोंधळून जात नाही. न मुह्यती, तो रिलॅक्स असतो. तो म्हणतो जे शास्त्रात दिलेलं आहे एक्झॅक्टली तसंच चाललंय, त्यामुळे मला काही चिंता करायचं कारण नाही, ना शोक करायचं कारण आहे, ना घाबरायचं कारण. आणि मग अशा व्यक्तीलाच ज्ञानी म्हटलं पाहिजे. जो चिंताग्रस्त आहे, शोकयुक्त आहे, त्याला ज्ञानी कसं म्हणायचं, कारण तो अज्ञानी आहे म्हणून त्याला चिंता आहे, अज्ञानी आहे म्हणून तो शोक करतोय. म्हणून परवा आपण वाचलंय की शूद्राचं मेन लक्षण असतं शोक करणं, ब्राह्मणाचं मेन लक्षण असतं अभयम. आता असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. तर जीवात्म्याचा एकात्मवाद ह्या मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाही. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्म्यालाही विभाजनीय झाला असता, परमात्माही विभाजनीय झाले असते. पण यामुळे परमात्मा हे अपरिवर्तनीय आहेत या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. आता हळूहळू हे आत्म्याची लक्षणं सांगणार आहेत भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये. काल सांगितलं की असा एकही काळ नव्हता जिथे तू मी हे नव्हते, असा एकही काळ असणार नाही जिथे तू मी हे असणार नाहीत. म्हणजेच काय, नेमकं शरीर बदलत राहणार परंतु कायमच्या अस्तित्वात राहणार. जसं लहानपणाचं आणि तरुण वयातलं आणि म्हातारपणातलं शरीर वेगवेगळं असतं, तसंच हे शरीर युजलेस झाल्यावर शरीर बदलतो आत्मा, आणि असं शरीर बदलत राहतो. रोजचे जसे आपण शर्ट पॅन्ट बदलतो तसे हे बदलत राहतो. माणूस आतला सेमच आहे. फक्त आपल्याला ह्या उदाहरणात कळतं की हे शर्ट किंवा हे जे शर्ट आपण आता घातलेलं आहे ते त्याला जास्त महत्व दिलं नसलं पाहिजे. शर्टाच्या आतमध्ये जो माणूस आहे त्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. हे थोड्याफार प्रमाणात आपल्याला कळतं, परंतु या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी आपण इतके मोहित भ्रमित झालेलो असतो की या शरीराच्या आतमध्ये देखील आत्मा आहे आणि तो महत्वाचा आहे हे लवकर कळत नाही आपल्याला. त्या शरीराशी आपण तादात्म्य करतो, आयडेंटिफाय करतो. त्यालाच देहात्मबुद्धी म्हणतात. मी आणि माझं. मी म्हणजे मी हे शरीर आहे आणि माझं कोण आहे, त्या शरीराशी संबंधित जे काही आहे ते माझं. माझं घर, माझी भूमी, माझी नोकरी, माझं पद, माझी पत्नी, माझी मुलं, या सगळ्याला, माझा समाज, माझा राष्ट्र, या सगळ्याला
देहात्मबुद्धी म्हटलं जातं. कारण इथे मेन मी आत्मा आहे हेच विसरलोय आपण. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या जीवनातले, आपल्या कुटुंबातले, आपल्या समाजातले, आपल्या राष्ट्रातले सगळे प्रॉब्लेम या एका बेसिक चुकीमुळे आहेत. स्वतःला शरीर समजतं. डज दॅट मेक सेन्स? म्हणून हा अख्खा अध्याय भगवंतांनी डेडिकेट केलाय फक्त हे समजावून सांगायला की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहे आणि आत्म्याची लक्षणं काय असतात. तर इथे अध्यात्म सुरू होतं. पुढच्या एका श्लोकामध्ये आता इथे जे भगवंत आता सांगितले की मायावादी लोक जे म्हणतात की भगवंत आपण सगळे एकच आहोत, वेगवेगळे शरीर धारण केले परंतु हे शरीरातले कर्म संपले, ते विश्वास ठेवतात बरं का कर्मावरती, कर्मफळावरती विश्वास ठेवतात. आणि एकदा हे कर्मफळ संपलं की आपण भगवंतांची एकरूप होतो आणि पुन्हा एक जीव तयार होतो, एक आत्मा तयार होतो. हे भगवद्गीतेत कुठेही दिलेलं नाहीये. कालच्या श्लोकावरून ते सिद्ध झालेलंच आहे. परंतु पुढे एका श्लोकामध्ये प्रभुपाद आता जे वाक्य प्रभुपादांनी लिहिले इथे तो श्लोक आहे पुढे एक, त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की आत्म्याला कधीही तुकडे करता येत नाही. आत्म्याला नाही कुणी मारू शकतो, नाही कुणी तुकडे करू शकतो, नाही कुणी जाळू शकतो, नाही आत्मा पाण्यामध्ये भिजू शकतो, नाही आत्मा वाऱ्यामध्ये उडून जाऊ शकतो. आत्म्याला कुणी काही करू शकत नाही. न हन्यते अन्यमाने शरीरे, त्याला कोणी काही करू शकत नाही. शरीराचं सगळं काय व्हायचं ते होतं. अन्यमाने शरीर, मग हे भगवद्गीतेतच सांगितलंय. याचाच अर्थ काय होतो की आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत, मग परमेश्वराचे कसे करता येतात? त्याचे पण नाही करता येत. त्यामुळे परमात्मा सेपरेट आहे, आत्मा सेपरेट आहे, हे एकदा मान्य केल्यानंतर मग पुढचं ज्ञान सुरू होतं आपलं अध्यात्मातलं. परमात्मा सेपरेट आहे, आत्मा सेपरेट आहे, मग या दोघातला संबंध काय? त्याला म्हणायचं संबंध ज्ञान. आणि मग तो संबंध पुन्हा प्रस्थापित करायचा प्रयत्न करणे याला म्हणायचं प्रयोजन ना. अभिधेय नाही, प्रयोजन इज साध्य. अभिधेय म्हणजे हे करायचं कसं. आणि या साध्य आणि साधना की आपल्याला काय साध्य करायचं आहे या ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ मध्ये, या मनुष्याच्या जीवनामध्ये, आणि ते कसं करायचं याचं सायन्स आहे भगवद्गीता. आणि या सायन्सची सुरुवात होते एबीसीडीने, म्हणजेच तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात, या ज्ञानाने. बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स त्याला म्हणतात. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात, सनातन, आणि त्यांना क्षर म्हटले जाते. आणि भगवंतांना अक्षर म्हटलं जातं, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे त्यांचं पतन होणे म्हणजे बेसिकली आध्यात्मिक जग सोडून इथे येणे, किंवा इथून जायचा प्रयत्न करतोय पुन्हा इथे पडणे, त्याला म्हणायचं पतन. आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की पतनचा अगदी सिंपल व्याख्या असते, ती म्हणजे भौतिक जगामधली आपली आसक्ती. मग ती सुंदर पत्नीवरती असो किंवा गुलाबजामुनवरती असो, सेमच असतं. असं नाहीये की तुम्ही 99% जप करताय, शुद्ध झालाय, परंतु 1% तुमची अजून आसक्ती टिकून राहिली आहे एखाद्या घरातल्या कॉर्नरमध्ये, माझी झोपायची जागा, तरी तुम्हाला पुन्हा इथेच क्षरच व्हावं लागतं, पतनच व्हावं लागतं, पतितच व्हावं लागतं. आणि म्हणून संपूर्णपणे अनासक्त होणे या भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टींपासून, त्यालाच आध्यात्मिक प्रगती म्हणतात. आपण भगवंतांचे नित्य अंश आहोत, सनातन अंश आहोत. पुढे भगवंत एका श्लोकामध्ये सांगतात, ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन. आणि भगवंत हे पूर्ण अंश आहेत. हे उपनिषदात सांगितलेलं आहे की जरी भगवंतांपासून ही प्रकृती निर्माण झालेली असली, जरी भगवंतांपासून आपण निर्माण झालेलो असलो, तरी जे उरलेले भगवंत आहेत ते कम्प्लीट आणि परफेक्टच असतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा श्लोक माहिती असेल, ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णस्य पूर्णमादाय. कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते, आपल्यामध्ये
भगवंतांमध्ये नसते. आता हा मुद्दा पण कायमचा आपण लक्षात ठेवायचा बरं का, की भगवंत आध्यात्मिक धामात असोत, इथे असोत, कुठेही असोत, त्यांना भौतिक प्रकृतीचा कधीही तीळ मात्र अंश मात्रही स्पर्श होत नाही. ते सदैव तेवढेच पॉवरफुल असतात, तेवढेच शुद्ध असतात, परमपवित्र असतात. हा मुद्दा पुन्हा पुन्हा का सांगितला जातो? कारण आपल्याला सवय आहे त्यांना आपल्या लेवलला घेऊन येणे. त्यांना आपल्या लेवलला आणल्याशिवाय आपण ग्रेट होत नाही. एकतर आपण त्यांच्या लेवलला जायला पाहिजे, त्यांना आपल्या लेवलला आणलं पाहिजे. तर हे पुन्हा पुन्हा प्रस्थापित केलं जातं भगवद्गीतेमध्ये की ते ग्रेट आहेत, आपण तुच्छ आहोत, कनिष्ठ आहोत. ते मास्टर आहेत, आपण सेवक आहोत. ते स्वामी आहेत, आपण सेवक आहोत. आणि हे लक्षात ठेवणे आणि या स्टेजला परफेक्टली कम्प्लिटली जाणे यालाच आध्यात्मिक ध्येय म्हणतात. आणि जो या स्टेजला गेलेला असतो तो सदैव सुखी असतो, परम आनंदात असतो. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात, पण मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतांबरोबर ज्ञान आणि आनंदमय असे शाश्वत जीवन जगतो. आता हे कालच्या श्लोकात सांगितलं की हे कधीच आपण नष्ट होत नाही. काल पण होतं, उद्या पण असणार आहे. आजच्या श्लोकात सांगितलं म्हणजे काय होतंय, शरीर बदलत राहतं. पण आता जसं सुरुवातीला म्हटलं की हे शरीर संपल्यानंतर दुसरं शरीर घेण्यामध्ये दोन चॉईस असतात आपल्याकडे. एकतर भगवंतांसोबत जाऊन आध्यात्मिक शरीर प्राप्त करणे जे पूर्ण ज्ञानमयी आहे आणि म्हणूनच ते पूर्ण आनंदमयी आहे आणि सनातन आहे. त्या शरीराला कुणी संपवू शकत नाही. त्या शरीराला हे बंधन नाही, शरीर बदलणे प्रकार नाही. आध्यात्मिक जगामध्ये टाइमच नाही, त्यामुळे शरीर बदलायचा संबंधच नाही. तुम्हाला वाटलं भगवंतांसाठी गात राहायचंय, तुम्ही अनादी अनंतकाल गात राहू शकता. कुणी तुम्हाला तुमच्या शरीरातली एक पेशी बदलणार नाही. आणि पूर्ण ज्ञानमय, अज्ञानाचा लवलेश नाही, त्यामुळे पूर्ण आनंदमय. यालाच सच्चिदानंद म्हणतात. सच्चित आणि आनंद हा एक चॉईस आहे तुम्हाला. हे शरीर संपल्यानंतर ते शरीर मिळवायचा. दुसरा चॉईस आहे इथे 84 लाख वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन भरलेले आहे. तुम्हाला पाहिजेचे शरीर निवडा. आणि मॅक्झिमम वेळेला 99.99% वेळेला आपण या भौतिक जगातले शरीर निवडतो. मग ते ब्रह्माजींचा असो किंवा मुंगीचा असो किंवा एखाद्या बॅक्टेरियाचा असो, डझंट मॅटर, ते इथंच असतं. आणि या दोघात मेन फरक काय आहे? जसं आता सांगितलं की आध्यात्मिक जगातला जो शरीर आहे तो सदैव ज्ञानयुक्त आणि आनंदमयी असतो. ते पण आनंद साधसो पण असतं इथल्यासारखं. सदैव आनंदमय म्हणजे सदैव आनंद म्हणजे आपोआपच त्या वाक्यात आलं की दुःख कधीच नाही. आणि जे आनंद असतं सदैव ते पण असं आनंद असतं की ते कधीच कमी होत नाही आणि कधीच संपत नाही, कंटिन्युअसली वाढणार. उलट हा जो पहिला चॉईस आहे तुमचा, या 84 लाख योनीतला भौतिक शरीर प्राप्त करणे, हा मात्र पूर्णपणे दुःखमयी असतो. त्याचे मेन 4 दुःख असतात: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म घ्यायचा, म्हातारपण घ्यायचं, आजारपण घ्यायचं, मृत्यू येणार, परत जन्म घ्यायचं, हे कंटिन्युअसली चालू असते. आणि मग हे शरीर निवडायचं कसं, याचं सायन्स आहे भगवद्गीता. आणि बुद्धिमान मनुष्य याच्याकडे वळतो, कारण तो वैतागलेला असतो दुःख सहन करून करून. पहिली आपली इच्छा असते अध्यात्माकडे वळायची, ती म्हणजे मुक्ती पाहिजे असले आपल्याला. कशापासून मुक्ती? या भौतिक जगापासून मुक्ती, जे दुःखमय आहे. आणि म्हणून मुक्ती बऱ्याचदा या अध्यात्मामध्ये आपल्याला ऍज अ साईड इफेक्ट सांगितली जाते की निदान मुक्तीसाठी जरी अध्यात्मामध्ये प्रगती करा. परंतु मुक्ती हा अध्यात्माचा ध्येय नसतो. प्रेम हा अध्यात्माचा ध्येय असतो, जसं काल आपण चर्चा करत होतो. तर ते डिटेलमध्ये आपल्याला हळूहळू कळेल. परंतु आता इथे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की शरीर बदलत आहेत, परंतु ते शरीर बदलताना आपल्याला हे 2 चॉईस असतात. एक तर पूर्णपणे शुद्ध प्रेममयी होऊन आध्यात्मिक शरीर मिळवायचं, नसेल तर मनामध्ये, हृदयामध्ये आपले अनर्थ, अशुद्धता तशीच ठेवायची. प्रदूषण, दूषित सगळे गुण आपले तसेच ठेवायचे
आणि भौतिक शरीर मिळवायचं. आणि मग जो बुद्धिमान मनुष्य असतो तो ऑब्विसली हे चॉईस निवडतो, आध्यात्मिक शरीर कुणाला नको आहे. या जगात पण आपण त्याच प्रयत्नात आहे. प्रत्येकाचं ध्येय तेच आहे, कंटिन्युअसली न संपणारा आनंद मिळवणे. परंतु एक बेसिक चूक करतो आपण, हे जे आनंद आहे त्याला जोडतो आपण टेम्पररी गोष्टीशी, जे संपणार आहे. तथा देहांतर प्राप्ती, ते एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणारच आहे. मग त्याच्यापासून मिळणारं जे आनंद आहे ते पण एकदा एक दिवस संपणार आहे. एवढी सिंपल गोष्ट आपल्या लक्षात कशी काय येत नाही? कारण आपण मोहित झालेलो असतो, भ्रमित झालेलो असतो. आणि ज्याच्या लक्षात येते त्यालाच ज्ञानवान म्हटलं जातं, त्यालाच धीर म्हटलं जातं. 7व्या अध्यायामध्ये सांगतात, ज्ञानवान माम बहुनाम जन्मनाम अंते, अनेक अनेक जन्मानंतर जो ज्ञानवान असतो तो विचार करतो, अरे बास आता मला हे शरीर मिळवलं पाहिजे, त्यालाच ज्ञानवान म्हणतात. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. तो जीवात्म्याहून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्याशी करता येते, तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते. वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे, तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ते दोघातला संबंध काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. 4थ्या अध्यायाच्या आता हे तारका लुकलुकणारे हे पुढे सांगणार आहेत भगवंत देखील, की आपण भगवंतांचे अंश आहोत. आपल्यामध्ये देखील भगवंतांचे सेम टू सेम सगळे गुण आहेत. फरक एवढाच आहे, आपण लुकलुकणारे आहोत, ते महान आहेत. जीव आणि परमात्मा हे सदैव वेगळेच असतात, हे इथे प्रभुपादांना एस्टॅब्लिश करायचंय. कारण बरेच असे संप्रदाय आहेत, काल पण आपण जशी चर्चा केली, त्यांना वाटतं की जीव आणि परमात्मा एकच आहे, अद्वैतवाद. तो पूर्णपणे चुकीचा आहे. इथे आता प्रॅक्टिकली आपण पाहतोय की अर्जुन हा जीव आहे, भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत, आत्मा आणि परमात्मा, आणि मग यांच्यातला संबंध. 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला असे दिसून येईल की ते एकाच स्तरावर नाहीत. भगवान श्रीकृष्ण तिथे समजावून सांगतात माझ्यातला आणि तुझ्यातला फरक काय, ते 4थ्या अध्यायात वाचूया आपण. ऍक्च्युली अर्जुन स्पेसिफिकली प्रश्न विचारतो, असं कसं काय? काय होतं? भगवान श्रीकृष्ण सांगतात, लाखो वर्षापूर्वी मी हे ज्ञान सूर्यदेवाला दिलेलं. मग अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो. आपल्याला पण पडला पाहिजे तसे प्रश्न. ऍक्च्युली अर्जुन विचार करायला लागतो, आपल्या दोघांचं तर वय सेम आहे, लाखो वर्षापूर्वी तुम्ही कधी सांगितलं सूर्यदेवा? भगवंत समजावून सांगतात तुझ्यातला आणि माझ्यातला फरक काय आहे, तेव्हा ते आपण चर्चा करूया. आता थोडक्यात आपल्याला समजलंय ते एकाच स्तरावर नाहीत. जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसते, तर त्यांच्यामधील गुरु शिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. गुरु शिष्यामध्ये एकाने दुसऱ्याबद्दल ग्रेट असलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड असला पाहिजे, कृतज्ञता असली पाहिजे. दोन्ही समान पातळीवरती असून चालत नाही. आजकालचे कॉलेजमधले शिक्षक म्हणतात मला टीचर म्हणू नका, मला गुरुजी तर म्हणायचं सगळ्यांनी बंदच केलेलं आहे, टीचर पण म्हणू नका म्हणतात आता काय काय कॉलेजमध्ये. मला म्हणा मिस्टर सो अँड सो, मिस्टर पाटील, मिस्टर असं, मूर्खपणा आहे. ही जी समानता आणण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत ना, शिक्षक आणि विद्यार्थीमध्ये, पुरुष आणि स्त्रीमध्ये, मालक आणि नोकरमध्ये, हे कधीच होत नसतं हे असं. कारण प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते आणि वैदिक संस्कृती ही अशी असते, वरती बघायचं असतं, ते ग्रेट आहेत माझ्यापेक्षा. नाहीतर मग गुरु शिष्य परंपरेला काही अर्थच राहणार नाही, हो की नाही? त्यामुळे अर्जुन आणि श्रीकृष्ण हे एक समान असूच शकत नाहीत, जसे काही लोक म्हणतात. ते भगवंत म्हणून त्यांना मान्य करत नाही. हे मान्य करतात की हा श्रीकृष्ण थोडे बुद्धिमान आहेत म्हणून ज्ञान द्यायला लागलेत अर्जुनाला, आहेत माणूसच. हे सगळ्यात मूर्खपणा असतो. 9व्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात, जो कोणी मला मनुष्य समजतो तो 1 नंबरचा मूर्ख असतो.
अवजानंती माम मूढा. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती. जो पूर्ण ज्ञानमयी आहे तो अशा शरीर बदलण्याला बघून वगैरे मोहित कधीच होत नाही. तर तो कुका होता कारण तो पूर्ण ज्ञानी आहे. त्याला या भौतिक जगामधल्या सत्व रज तमोगुणाचा कधीही प्रभाव होत नाही. भौतिक जनाला त्याला दुःख माहिती नाही. तो पूर्णपणे ज्ञानी आणि तो ज्ञानी मनुष्यच ज्ञान देऊ शकतो. आणि जो मोहित होतो, भ्रमित होतो, भौतिक जगामध्ये अडकलाय, ज्याच्यावरती 3 गुणांचा प्रभाव आहे, तो ज्ञान घ्यायला बसलेला असतो. त्यामुळे ते दोघे एकच कसे होतील? एक कधीच होऊ शकणार नाही. हे इतकं इझी आहे अद्वैतवादाला हरवणे. तरीही आपण अद्वैतवादाकडे वळतो, हो की नाही? असं असेल तर एकाने शिष्य दुसऱ्याने गुरु होण्याची शक्यताच नाही. दोघे भ्रमित असतील तर मग खरं ज्ञान कोण देणार? एकटा त्यातला न भ्रमित झालेला असला पाहिजे. तुम्हाला जर दुसऱ्याला वाचवायचं असेल, नदीत पडलेल्या माणसाला, तुम्हाला नदीच्या बाहेर असावंच लागतं. दोघेही नदीत पडलेत, दोघे एकमेकांना वाचवा लागलेत असं म्हणून चालत नाही. असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता, कारण मायेच्या तावडीत कोणीच प्रमाणित गुरु बनू शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. थोडस छोटस इथे हे लक्षात ठेवा की मायेच्या तावडीत कोणीच प्रमाणित गुरु बनू शकत नाही. ज्याच्यावर मायेचा प्रभाव आहे तो गुरु कधीच बनू शकत नाही. गुरु हा पूर्णपणे शुद्ध झालेलाच आत्मा असावा लागतो. मग जरी तो उपस्थित नसला तरी चालेल, तो आपल्या शब्दाच्या रूपात उपस्थित असतो. हरे कृष्ण. आता हे जे शरीराचं आणि आत्म्याचं जे अस्तित्व आहे ते अगदी डिटेलमध्ये भगवंत सांगणार आहेत. म्हणूनच या अध्यायाला म्हटलेलं आहे सांख्य योग. सांख्यचा अर्थ असतो कोणतीही गोष्ट पृथक्करण करून, वेगळी करून अगदी डीप मध्ये समजावून सांगणे. मग शरीराची लक्षणं काय असतात, आत्म्याची लक्षणं काय असतात, मग कोण दुःख भोगत असतो, हे सगळं पुढच्या श्लोकांमध्ये मला वाटते आता 60-65व्या श्लोकापर्यंत हेच सगळं कंटिन्यू होणार आहे. आणि याला गीतेचं सार का म्हटलंय? कारण हे ज्याला समजलं त्याला भगवद्गीता समजली, म्हणून याला गीतेचं सार म्हटलंय. असं नाहीये की याच्यामध्ये पुढचे सगळे अध्याय सांगितलेत, परंतु ते शरीर आणि आत्म्याशी कसे संबंधित असतात. कर्म हे शरीराला असतं, आत्म्याला नसतं, आणि कर्माचं फळ आपल्याला बांधून ठेवतं. तर हे सगळं या अध्यायामध्ये आपल्याला शिकायचंय. तर आज आपण इथेच थांबूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. आत्मा परमात्मा चेतनामुळे आणि शरीरात तो आपला आत्मा असतो, त्याच्यामुळे आपल्याला सगळे जाणीव होती गोष्टी. उदाहरणार्थ त्वचाच्या माध्यमातून स्पर्श होतो, डोळ्यातनं दिसतं. जेव्हा कोणी आत्म्याला एखादी इजा करतो किंवा शब्दाने इजा करतो, हत्याराने मारतो, त्यावेळेस त्या आत्म्याला पण फार दुःख भोगायला लागतं. त्यांना परमात्म्याला पण त्याच्या वेदना होतात का? तो फील करतात का? आत्म्याला नाही कुणी मारू शकतं, आत्म्याला नाही कुणी टच करू शकतं, आत्म्याला नाही कुणी जाळू शकतं, आत्म्याला नाही कुणी पाण्यात बुडवू शकतं, आत्म्याला नाही कुणी कशानेही वार करू शकतं, आत्म्याला कुणी काही करू शकत नाही. त्यामुळे आत्म्याला काही होत नसतं. आत्मा नाही कर्म करत असतो, नाही आत्म्याला त्या कर्माचं फळ भोगावं लागतं. हे सगळं शरीर भोगत असतं. आणि परमात्म्याला दुःख व्हायचं तर कारणच नाही, कारण
परमात्म्याचा काही संबंधच नाही. परमात्म्याला दुःख झालं असतं तर परमात्म्याला परमात्माच म्हणता येत नाही, मग ते पण भौतिक झाले असते, कारण भौतिक गोष्टींना दुःख होतं. ते पुढे वाचणार आहोत आपण. न जायते म्रियते न वा कदाचित. आत्म्याला कोणी काही करू शकत नाही. आता हे थोडस कन्फ्युजिंग आहे आपल्याला, की सगळं शरीरालाच होतंय, मग आत्मा का दुःख भोगतोय? मग आत्मा दुःख भोगत नाही, ऍक्च्युली आत्मा फक्त अडकलेला असतो. आत्म्याला काही होत नसते, आत्मा फक्त अडकलेला असतो आपल्या एका बेसिक चुकीमुळे, की मला भगवंतांपेक्षा श्रेष्ठ व्हायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती जी आवरणं तयार होतात अहंकाराचे, बुद्धीचं, मनाचं आणि मग इंद्रियांचं, त्या आवरणामध्ये दुःख होत असतात. आत्म्याला कधी होत नसतं. रेकॉर्ड करून ठेवलं, स्टोअर करून ठेवलं असतं आणि आपल्याला आत्मा नाही करत. आत्मा काही करत नाही. 3ऱ्या अध्यायाच्या एका श्लोकामध्ये लिटरली भगवंत सांगतात आत्मा काही करत नाही. कर्म पण आत्मा करत नसतो. हे कसं असतं, एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं. आपण एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, परंतु तो कॉन्ट्रॅक्टर आहे, तो सगळं दुःख भोगत असतो, परंतु आपण त्याच्या फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलेला असतो. एवढाच आत्म्याचा संबंध असतो. आणि हा जो अहंकार आहे तो आत्म्याला खूप जवळचा असतो, एकदम जवळचा असतो. मग ते आपण आत्मा आहोत की आपण शरीर आहोत हे लवकर न ठरवल्यामुळं असं वाटतं आपल्याला की आपल्याला दुःख भोगतोय आपण. ऍक्च्युली दुःख कोणीच भोगत नसतं, कारण जे दुःख भोगत असतं ते जड चेतन नसतंच. सो आणि म्हणूनच तुम्ही मुक्त झाल्यावरती देखील तुम्हाला दुःख होऊ शकतात, पण तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. हीच भक्तीमधली शक्ती असते. असं नाही आहे की तुम्ही जेव्हा मुक्त होता तेव्हा तुम्हाला दुःख होणार नाही. दुःख पूर्णपणे बंद करायला इथून भगवत धामातच जावं लागतं, परंतु मुक्त तुम्ही इथे असताना पण होऊ शकता. मुक्त हा भाव असतो, मुक्तावस्था ही एक स्थिती असते आत्म्याची. जेव्हा कंटिन्युअसली 24 तास आपण भगवंतांच्या सेवेमध्ये रममान होतो, तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत असतं, परंतु ते जाणवत नाही. आत्मा इग्नोर करायला शिकतो. मुक्त आणि मोक्षामध्ये फरक आहे का काय? मोक्ष म्हणजेच मुक्त, मुक्ती, लिबरेशन. याला कधी कधी सॅल्वेशन म्हटलं जातं, कधी लिबरेशन म्हटलं जातं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. समजलं मला, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अनुभव चांगला, धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आपण भौतिक याच्या संख्येमध्ये मोजतो कोणती गोष्ट, ते हे आता पृथ्वीवर इतकी कोटी लोकसंख्या आहे, तर मग आत्म्यांची पण काही लोकसंख्या असू शकते जीवन. एक मिनिट. हरे कृष्ण प्रभूजी, थांबा, तुमचं मी ऐकत नाहीये, 2 वेगवेगळे फोन आहेत. आत्म्यांची काही लोकसंख्या असते का? आत्म्यांची लोकसंख्या नसते. हे 84 लाख जे आहेत हे शरीराचे टाईप आहेत, प्रकार आहेत. म्हणजे एकाच प्रकारचे अनंत, तुम्ही मोजू शकत नाही इतके जीव असू शकतात. भगवंत जे काही करतात ते ऍक्च्युली आपण पृथ्वी सारखे किती ग्रह आहेत हे मोजू शकत नाही.
आणि या सगळ्या ग्रह लोकांनी एक ब्रह्मांड बनलेलं असतं अंड्याच्या आकारचं. असे किती अंडे आहेत, ब्रह्मांड आहेत, हे मोजू शकत नाही, इतके अनगणित असतात. आणि तुम्ही कल्पना करू शकता की मग जीव किती असतील. हो. प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात, आणि ते मॉडर्न सायंटिस्ट पण मान्य करतात, की आता या खोलीत किती जीव आहेत ते तुम्ही मोजू शकत नाही. म्हणजे दिसणारे तुम्हाला 0 कमी पडतील एवढे जीव आता या खोलीत आहेत सूक्ष्म स्वरूपामध्ये. त्यामुळे अनंत जीव असतात. हो, अनंत जीव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक मिनिट, वन ॲट अ टाइम. यस हरीश प्रभू. हा, येस. ज्यांनी प्रश्न विचारलेला नाही त्यांनी कृपया म्यूट करावे. ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांनी पण म्यूट करावे प्रश्न विचारून झाल्यावर, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येईल. हरे कृष्ण. कोण बोलत होतं? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. पुन्हा आपलं शरीर ज्यावेळेस आपलं म्हणजे मृत्यू होतो त्यावेळेस जे काही कर्म आपण करतो ते नंतर त्याच्यानुसार आपल्याला म्हणजे आपल्या चेतनेनुसार तुमचे शरीर मिळतं आपल्याला. मग तरी पण आपल्या ह्या जीवनातल्या भावना किंवा काय थोडंफार अहंकार वगैरे त्या पुढच्या जन्मात पण आपल्याला त्याच्यानुसार शरीर मिळतं. मग आत्मा आणि कर्माचा काही संबंध नसतो. मग ते कसं काय तुमच्या शरीरात आत्म्याला हे जे शरीर मिळालेलं असतं भाड्याने, पुढे 7व्या अध्यायात याचं स्वरूप पण सांगणार आहेत भगवंत. हे कशाने बनलेलं असतं शरीर. आपल्याला फक्त पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश माहिती आहे, परंतु मन, बुद्धी आणि अहंकार हे पण शरीराचेच भाग असतात. शरीराचेच घटक असतात. आणि हे मन, बुद्धी आणि अहंकाराचा सगळा खेळ असतो हा, कर्म आणि कर्माचं फळ. जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा पृथ्वी तत्वामध्ये मिक्स होऊन जातं, जलतत्व जलतत्वामध्ये मिक्स होऊन जातं, अग्नितत्वामध्ये मिक्स होऊन जातं, जे पंचमहाभूत आपण ज्याला म्हणतो. परंतु मन, बुद्धी आणि अहंकार हे आत्म्याला घेऊन पुढच्या शरीरात जातं. जसं एक फ्लॅट सोडल्यावर आपलं सगळं सामान घेऊन आपण दुसऱ्या फ्लॅटमध्ये जातो. सामान सोबतच राहतं आपल्या, सोडत नाही आपण, फक्त फ्लॅट सोडतो आणि मग त्या सामानाचा परत उपयोग करायला सुरुवात करतो. त्यामुळे जोपर्यंत हे आत्मा त्याचं कंट्रोल घेऊन मन, बुद्धी, अहंकार यांना शुद्ध करत नाही तोपर्यंत ते आपल्याला अडकवतच राहणार. जोपर्यंत इच्छा आहे आत्म्याची, मनाची, तोपर्यंत ते अडकतच राहणार. आलं का लक्षात? येस, आपल्याला हे शरीर मिळालंय, परंतु मी कोण आहे हे लक्षात आल्यानंतर आणि या फ्लॅटचा मालक कोण आहे हे लक्षात आल्यानंतर आपण हे त्याच्यासाठी जर वापरायला लागलो, जसं सुरुवातीला आपण ऐकलेलं ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, माझे हात, माझे पाय, माझे डोळे सगळ्यांचे स्वामी भगवंत आहेत, तर मी यांना भगवंतांच्या सेवेत वापरलं पाहिजे. आता सध्या आपला अहंकार काय म्हणतो, नाही स्वतःसाठी वापर. मग जोपर्यंत स्वतःसाठी वापरणार तोपर्यंत वेगवेगळं शरीर मिळत जातं त्या अहंकाराला आणि आत्मा त्यांच्या सोबत राहतो. म्हणून आत्मा हा पहिल्यांदा आत्म्याला याची जाणीव व्हायला लागते की मी भगवंतांचा सेवक आहे, मी भगवंता एवढा श्रेष्ठ होऊ शकत नाही. तेव्हा मग तो विचार करायला लागतो की मी जर भगवंतांचा सेवक आहे तर मला हे मिळालेलं जे शरीर आहे ते मला भगवंतांच्या सेवेत वापरलं पाहिजे.
आणि यालाच शुद्धीकरण म्हणतात. मग अशा वेळेला आपण मन, बुद्धी, अहंकार तिन्ही शुद्ध करून मग ते आत्म्याची सोबत सोडतात. मग आत्मा एकटा फ्री होतो. तोपर्यंत हे मन, बुद्धी, अहंकार फिरतच असतात, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरात. कारण या मन, बुद्धी आणि अहंकार या तिन्हीमध्येच रेकॉर्ड झालेलं असते की तुमची अजून काय इच्छा आहे, अजून तुम्हाला काय करायचं आहे. ते देतातच भगवान. तुमच्या मनात चुकून एका क्षणासाठी जरी इच्छा आली की मला हे फूल पाहिजे आणि तुम्हाला या जन्मात मिळालं नाही, तर ते आणखीन एक जन्म घ्यावा लागतो, त्याचे फूल घ्यावं लागतं. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत मन आणि बुद्धी हे खेळ खेळत असतात, आपली इच्छा पूर्ण करायची, आणि दंड पण भोगत असतात. कारण कोणालाच इथे फ्रीली वागायला परवानगी नाही. तसं म्हटलं तर मग सगळेच पाहिजे ते इच्छा करतील. तर हे कर्म आणि इच्छा, इच्छा म्हणजेच काम. काम हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, पुढे सांगण्यात येईल या पुढच्या याच्यामध्ये. तर हे गणित पण या अध्यायामध्ये सांगितलंय पुढे थोड्याफार प्रमाणामध्ये, तेव्हा आपण अजून चर्चा करूया. थोडक्यात हे असं असतं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. एक मिनिट थांबा. काकासाहेब प्रभू, तुमचा आवाज ऐकू येत नाही, कारण ह्या फोनला आवाज जरा कमी आहे. मी गुगल मीट वर हे होत नाही का तुमचं? हा हा. हा. दुपारचं एखाद्या वेळेस फोन करा, ते आपण फिक्स करूया. कधी कधी फोन बदलल्यामुळे वगैरे होतंय तसं. हरे कृष्ण. हरे. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? What is the role of our soul in our body? How is it helping us? YouTube वरती एका प्रभूंनी विचारलंय की आपल्या शरीरामध्ये आत्म्याचा रोल काय आहे, ते आपल्या शरीराला कशी मदत करत आहे. ऍक्च्युली इंग्लिश मध्ये आपण म्हणतो की आपल्याला आत्मा आहे. हे वाक्य का सगळ्यात चुकीचं आहे. भगवद्गीतेचा हा अध्याय आपल्याला शिकवतो उलट म्हणायला, की मला शरीर आहे, मी शरीर नाही, मला शरीर मिळालेलं. इंग्लिश मध्ये काय शिकवलं जातं की मला आत्मा आहे. बऱ्याचदा एखाद्याला म्हणतो आपण की तुझ्या शरीरात काय आत्मा वगैरे काय आहे की नाही. तू शरीर नाही, शरीरात आत्मा आहे की नाही नव्हे. त्या आत्म्याला शरीर मिळालेलं असतं, शरीराला आत्मा मिळालेलं नसतं. आत्मा ओरिजिनल, मी आत्मा आहे, मला शरीर मिळालंय. आपण म्हणतो की नाही, हे हात हात दुसऱ्याला सांगताना आपण कसं म्हणतो, हात माझा हात आहे. आपण मी हात म्हणत नाही. माझे डोळे आहेत, माझी जीभ आहे, माझे केस आहेत. मग हे सगळं माझं आहे. तर तो ज्याला जो म्हणतोय माझं, तो कुठं आहे? तो ओरिजिनल आहे, तो आत्मा आहे. त्याला हे शरीर मिळालेलं आहे, शरीराला आत्मा मिळालेला नसतं. आत्मा हा ओरिजिनल, आपण आत्मा आहोत. शरीर हे मिळतं जातं हे युजलेस आहे. आत्मा शरीराला काही हेल्प करत नाही, परंतु शरीर आत्म्याला हेल्प करायचा प्रयत्न करतात. कारण आत्म्याला आनंद पाहिजे आहे आणि शरीरा थ्रूच ते आनंद घेतला जातो. बघायला चांगलं मिळणे, नाकाला चांगला सुगंध मिळणे,
जिभेला चांगली चव मिळणे, हे आपले आनंद आहेत. इंद्रिय आणि इंद्रियांचा विषय त्याचा कॉन्टॅक्ट होणे याला आनंद म्हणतात. आणि जेव्हा ते दिसायला वाईट दिसतं तेव्हा ते दुःख होतं. जेव्हा दुर्गंधी येते, कचऱ्याच्या पेटीजवळ राहिलेला असतो, ते दुःखमय वाटतं आपल्याला. तर हे सुख दुःखाचं जे समीकरण आहे ते शरीरा थ्रू आत्मा अनुभव करत असतो, कारण त्याला दुसरं कुठलं साधन नाही आहे आनंद उपभोगायचा. जसं मगाशी मी म्हटलं की त्याला कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलंय या शरीराला, तू मला आनंद द्यायचं काम कर. आणि मग बुद्धी, अहंकार सगळ्यात मोठा जो असतो या शरीर, अहंकार हा शरीराचा भाग आहे, आत्म्याचा नाही. मन, बुद्धी, अहंकार हे शरीराचे घटक आहे. तो अहंकार म्हणतो जोपर्यंत मीला महत्व आहे तोपर्यंत आनंद आहे. मग त्याच्याप्रमाणे तो प्लॅनिंग करत असतो. आता हे मीला महत्व आणायचं कसं? 7-12 माझ्या नावावर झाला पाहिजे, हे घर माझं झालं पाहिजे, ही पत्नी माझी झाली पाहिजे, मी माझं म्हणणं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मीटिंग मध्ये मला सगळ्यांनी वाहवा केली पाहिजे, माझ्या शर्टाकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि हे आपल्या आनंदाचे पॅरामीटर्स असतात. प्रत्येक मनुष्य हा छोट्या मोठ्या या आनंदासाठीच जगत असतो आणि आत्म्याला पण आनंदच पाहिजे असतो. परंतु एकच चूक तो करतो, तो शरीराला सांगतो की तू प्लॅनिंग कर माझ्या आनंदाचं. आणि हेच बदलायचं आहे आपल्याला. आत्म्याला म्हणायचंय की तू आता प्लॅनिंग करू नको आनंदाचं, मी सांगतो ते ऐक. मी महत्वाचा आहे, तू महत्वाचं नाहीस. मी म्हणजे मी आत्मा आहे, मी शरीर नाही. हा स्विच करणे यालाच आध्यात्मिक प्रगतीतला पहिली स्टेप म्हणतात. त्यामुळे आत्मा शरीराला हेल्प करत नसतो, शरीर आत्म्याला हेल्प करत असते आनंद उपभोगायला. आणि शरीर एक क्षणभंगूर युजलेस असतं. आपण शरीर नाही, आपण आत्मा. इंग्लिशमध्ये एक फिलॉसॉफर म्हणून गेला तसा, ऍक्च्युली वी डोंट हॅव अ सोल, वी आर सोल, वी हॅव गॉट अ बॉडी. हे डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. Yes, how do they all the desires get recorded? How can I clear my old desires? हे सगळं आपण याचा सगळ्याचा अभ्यास या अध्यायात खूप छानपणे करणार आहोत. विशेष करून मला वाटते 62-63 हे जे श्लोक आहेत इतके सुंदर सांगितलेत की हे आपली इच्छा, काम हे सगळे कसे आपल्याला अडकून ठेवतात, कसे आपल्याला हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं, कसं हे आपल्या दुःखाचं कारण बनतं, सुखाचं कारण बनतं, हे थांबवायचं कसं, हे सगळं या अध्यायात दिलेलं आहे. त्यामुळे आपण डिटेलमध्ये 1 by 1 श्लोक वाचताना याची चर्चा करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम.